राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात सर्वात मोठी बातमी पुढे येत आहे. आपण घेऊ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र शेअर करायला विसरू नका. गेल्या काही महिन्यापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शन योजनेसंदर्भातील काही मागण्यांकडे सातत्यानं प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं. त्या धर्तीवर आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार राज्यातील सरकारी सेवेत कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल पासून सुधारित पेन्शन योजना लागू होणार आहे. सदर प्रकरणी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रतिनिधी आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामध्ये सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. बैठकीदरम्यान पेन्शन आणि इतर महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यात आली, जिथं कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजनेच्या तरतुदी 1 मार्च 2024 पासूनच लागू राहतील असं स्पष्ट करण्यात आलं. याच बैठकी दरम्यान केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य शासनाच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ही वाढ देण्यासंदर्भात मंजुरी मिळाली असल्याचा इशारा त्यांनी दिला. पेन्शन योजनेसंदर्भातील या निर्णयानंतर येत्या काळात शासकीय आदेश पारित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव यांनी दिली आहे. या धर्तीवर येत्या काळात पेन्शन संदर्भातील अधिसूचना जारी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भातील हा निर्णयानंतर आता थेट फायदा 8 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे. दरम्यान या बैठकीदरम्यान कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वय 60 वर्ष करण्यासंदर्भातील प्रस्तावावरही मंत्री स्तरावर सादर करण्यात आला आहे. फक्त पेन्शन आणि निवृत्तीचे वय नव्हे तर येत्या काळात चतुर्थ श्रेणी कामगारांच्या भरती संदर्भातील प्रस्ताव सादर झाल्यास त्यावरही चर्चा होण्याचे संकेत या महत्वपूर्ण बैठकीत मिळाले आहे. याशिवाय शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाल संगोपन रजा, कंत्राटी आणि योजना कर्मचाऱ्यांच्या सेवा काळ आणि वाहन चालकाची रिक्त पदे या संदर्भात काही धोरणावर प्रगती सुरू असून काही निर्णय विचारात करून घेतले जाणार असल्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.